सांगलीच्या जागेवरून मवियामध्ये वाद कायम आहे। गेल्या काही वर्षांपासून सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे। या जातीयवादी शक्तीचा मुकाबला करायचा असेल तर सांगलीत शिवसेनाच हवी अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। सांगलीच्या जागेचा फेरविचार करा अशी विनंती काल काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी मवियाच्या नेत्यांकडे केली आहे। एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आज या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला की जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस विनंती राहणार आहे। तरी सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे। सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांगतो मी विधानसभेला। मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे। गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे।